1949 शहर मध्य विधानसभेचे अपक्ष उमेदवार तौफिक शेख यांचे काल फॉरेस्ट परिसरातील चांदणी चौक या ठिकाणी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी तौफिक शेख यांची सभा असल्याने परिसरातील नागरिक व काही ग्रुपच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या कडकडाटात तौफिक शेख यांचे स्वागत झाले। दरम्यान यावेळी फॉरेस्ट परिसरातील रिक्षाचालक संघटना तसेच इतर काही मंडळींच्या वतीने पैलवानांना हार घालून त्यांना एकमुखी पाठिंबा दर्शवत पाठबळ दिले। इतकेच नव्हे तर संबंधित फॉरेस्ट परिसरातील नागरिकांनी तौफिक पैलवान हे एक चांगले व्यक्तिमत्व आहे, ते नेहमीच गोरगरीब कामगार कष्टकऱ्यांचे काम करतात, कुठल्याही कामाला ते नकार देत नाही, विशेषतः ते आपल्या फॉरेस्ट भागाचे रहिवासी आहेत। 2014 साली माजी केंद्रीय गृहमंत्री यांच्यासमोर ते झुकले नाही। खूप मोठे त्यांना प्रेशर होते, तरी देखील त्यांनी 2014 साली लढा दिला, परंतु काही आपल्याच लोकांमुळे तौफिक पैलवान हे पराभूत झाले। पण यंदा मात्र त्यांना आपण शहर मध्यमधून आमदार करूया, विधानसभेत नक्कीच पाठवूया, असे यावेळेस फॉरेस्ट परिसरातील नागरिक म्हणाले। दरम्यान यावेळी तौफिक शेख यांनी देखील आपल्या भाषणादरम्यान मी फॉरेस्ट परिसरातील नागरिकांचे, मतदारांचे, मित्रमंडळींचे आणि माझ्या परिवाराचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला लढण्यासाठी बळ दिले। निवडणुकीच्या निकाला अगोदरच आज मला तुमच्या बळामुळे मी आमदार झालोय असे वाटते आहे। असेच प्रेम, अशीच साथ नेहमीच माझ्यासोबत असावी ही अल्लाह चरणी प्रार्थना करतो। तसेच शहर मध्यचे भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे व फारुख शाब्दी या दोघांमुळे शहर मध्यची जागा ही महाविकास आघाडीला मिळाली नाही, त्यामुळे जातीवादी पक्षांना आपण थारा न देता आपण भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे राहावे। मी निवडून आलो तर नक्कीच न सांगता आपले काम होईल, असे यावेळेस तौफिक शेख म्हणाले। दरम्यान यावेळी फॉरेस्ट परिसरातील नागरिक, मतदार, मस्जिदचे ट्रस्टी, बुद्ध विहारचे विश्वस्त मंडळी यांच्यासह परिवाराचा देखील सहभाग